आता इकडे येऊन माझ्या येण्याचे सार्थक झाले ते कसे मी पुढे सांगतेच, पण त्या अगोदर वास्तुशांती पूजेमध्ये 2-3 दिवस धावपळीत गेल्यानंतर आम्ही सगळे काल रात्री गावी म्हणजेच माझ्या माहेरी आलोय. आणि सगळ्यात पहिले या छोट्याशा प्रल्हादला भेटा. आम्ही इकडे यावं यासाठी कोणी आतुरतेने वाट बघितली असेल तर तो हा होता, कारण त्याला पार्थसोबत खेळायचं असतं. प्रल्हाद माझ्या आत्याच्या मुलीचा मुलगा आहे. ते मुंबईला असतात, पण सध्या ती डिलेव्हरीसाठी गावाला आलेली होती, त्यामुळे प्रल्हादला काही इकडे जास्त करमत नाही. खेळायला कोण ना कोण पाहिजे असतं. आता तुम्हाला वाटत असेल की हे दोघं भावंड खूप छान खेळत असतील, पण तसं काही नाहीये. यांच्या इतके भांडणं करणारं दुसरं कोणी नसेल आणि यात माझा पार्थ पुढेच आहे. आता प्रल्हाद दादा गाडी देत नाही म्हणून मामाला दुकानात नेऊन पहिले या गाड्या घेतल्या आणि एक एक करून सगळ्यांना या गाड्या चालून बघायला लावल्या. पहिले पार्थने बघितलं, नंतर भैया मामाने बघितलं आणि नंतर मग बाईची वेळ आली. बाईनी चालू करून बघितल्यानंतर मग मोठ्या मामाने पण चालवली आणि त्यानंतर मी का मागे राहू म्हणून मी पण चालवून बघितली. फक्त प्रल्हाद दादाला काही चालू द्यायची नव्हती, कारण त्यांनी त्याच्या गाड्या दिलेल्या नव्हत्या. असं काही असतं आजच्या पोरांचं. आता माझ्या येण्याचं का सार्थक झालं हे मी तुम्हाला सांगते, कारण आज आम्ही निघालो होतो शिवछत्रपती महाराजांच्या मिरवणुकीमध्ये. आता महाराष्ट्र राज्यातील सगळ्यात मोठी शिवछत्रपती महाराजांची जयंती लोणी बुद्रुक या गावामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आणि तेच गाव माझं माहेर आहे. हे आहे मी शिक्षण घेतलेलं प्रवरा विखे पाटील इंजिनिअरिंग कॉलेज. लोणी बुद्रुक गाव हे शिक्षणाचं सासरघर पण मानलं जातं. जसं पुण्याला माहेरघर म्हणतात, तसंच लोणीला शिक्षणाचं सासरघर पण म्हणतात. इथे सगळ्यात मोठे मोठे कॉलेजेस आहेत. प्रत्येक वर्षी 19 फेब्रुवारीला लोणी गावामध्ये शिवजयंती सगळ्यात मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. संपूर्ण लोणी गावचे गावकरी, सोबतच आसपास असलेल्या गावांचे गावकरी आणि इथे शिक्षण घेणारे सगळे विद्यार्थी, इंजिनिअरिंग कॉलेज म्हणा, ITI कॉलेज म्हणा किंवा मग मेडिकल कॉलेजचे सगळे विद्यार्थी यामध्ये सहभागी होतात. जेव्हा मी कॉलेज लाईफला होते ना, तेव्हा आम्ही तर ह्या शिवजयंतीचा आनंद घेतच होतो. पण जसं लग्न झालं आणि जॉबला लागले होते, तेव्हापासून मी हार्डली 1 ते 2 वेळेसच शिवजयंतीमध्ये सहभागी झाले होते. आणि यावेळेस पण मी 19 फेब्रुवारीला पुण्यातच होते. पण काही कारणास्तव यावर्षी शिवजयंती 19 फेब्रुवारीला न करता त्यांनी काल म्हणजेच 22 तारखेला ठेवलेली. आणि अचानकच माझं गावाला येणं झालं, म्हणून माझं गावाला येण्याचं सार्थक झालं असं मला वाटलं, कारण मला शिवजयंतीमध्ये सहभागी होता आलं. खूप मोठा DJ इथे लावला होता. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांची छान अशी मूर्ती पण इथे होती. आम्ही आल्यानंतर सगळ्यात पहिले त्यांचं दर्शन घेतलं, त्यानंतर मूर्तीसोबत फोटो काढलेत आणि मग आम्ही पण रॅलीमध्ये नाचण्यासाठी सहभागी झालो. या सगळ्या शिवाजी महाराजांच्या मराठमोळ्या मावळ्यांना बघून ना खूप आनंद होत होता. खूप सगळे उत्साहात शिवजयंती साजरी करत होते. चला आता गावाकडचे व्लॉग बघण्यासाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा.